शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व कृषी कार्यालयावर दिली धडक. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गट यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीमालाचे नुकसान, आर्थिक संकट आणि प्रशासनाच्या उदासीनतेबरोबरच तीव्र नाराजी आहे ते व्यक्त केली. शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि त्याला मदतीची गरज असताना नियम व अटीच्या नावाखाली अडवणूक केली जात आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जी आहे प्रकाश मारोटकर यांनी केली आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. 7 दिवसांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. सध्या राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन सुरू असून याच अधिवेशनादरम्यान कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात व तालुका पीक विमा योजनेत समाविष्ट करावा, अन्यथा 7 दिवसांनंतर तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करू असा इशारा जे आहे ते नगरपालिका गटनेते प्रकाश मारोटकर यांनी दिला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर नेहमी अन्याय झाला असून यावर्षी सुद्धा पीक विमा योजनेतून आमचा तालुका वगळला आहे. उंबरठा उत्पन्न कमी आलं असतं सुद्धा कृषी अधिकाऱ्यांनी कबूल सुद्धा केलं की उंबरठा उत्पन्न कमी आलं आहे, तरी सुद्धा पीक विम्याच्या यादीतून आमचा तालुका वगळला. त्या विरोधात आणि जाहीर झालेली कर्जमाफी ही अत्यंत फसवी कर्जमाफी असल्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी करावी. सन 2014 पासून तर 26 पर्यंत थकीत असलेलं संपूर्ण कर्ज माफ करावं, या मागणीसाठी आज आम्ही तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 7 दिवसाचा कालावधी दिला असून अधिवेशन काळामध्ये या अधिवेशनात हे दोन्हीही निर्णय घ्यावे. पीक विमा मंजूर करावा, विनाअट कर्जमाफी करावी, अन्यथा पुढच्या सोमवारी 7 दिवसानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी तीव्र आंदोलन करू असा इशारा आज तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिला. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MA सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.